ओके, मी तुम्हाला प्रॉब्लेम ग्रुपवर पाठवतो. ओके, मी तुम्हाला ग्रुपवर प्रॉब्लेम पाठवला आहे. हा कुणाचा नंबर आहे? ली झिवयिंग. मला अटेंडन्स टाकायचा आहे ना. क्लिअर फोटो टाकतो मी. एकच मिनिट. पहिला फोटो क्लिअर नाही ना. पहिला फोटो मी पाठवतो तुम्हाला. क्लिअर फोटो पाठवला आहे. आता आपण स्टार्ट करूया. तर मी पहिल्यांदा प्रॉब्लेम वाचतो. हा जो प्रॉब्लेम आहे, राम अँड कीर्ती
हे 2 आधीचे पार्टनर आहेत, ओल्ड पार्टनर्स, आणि नंतर त्यांनी नवीन पार्टनरला अपॉइंट केलं आहे. तर या प्रॉब्लेममध्ये राम आणि कीर्ती जुने पार्टनर आहेत, आर इन पार्टनरशिप इन रिटेल बिझनेस, शेअरिंग प्रॉफिट्स इन प्रपोर्शन ऑफ 3:2. तर ओल्ड रेशो त्यांचा 3:2 आहे, जुना रेशो. तो ओल्ड रेशो तुम्हाला 3:2 दिला आहे. ॲज फ्रॉम 1 जानेवारी 2013 दे ॲडमिटेड विक्रम. आता विक्रम हा नवीन पार्टनर आहे, त्याला त्याने अपॉइंट केलं, गिविंग हिम 1/5 ऑफ द प्रॉफिट, म्हणजे त्यांना 1/5 शेअर द्यायचा आहे. आता 1/5 त्याला दिल्यानंतर आपल्याकडे 6/5 राहतो. तर जो 6/5 आहे ना, तो दोन्ही पार्टनरमध्ये त्यांच्या रेशोमध्ये वाटायचा, जसं मागच्या प्रॉब्लेममध्ये केलं. नंतर विक्रम ब्रॉट 20,000 इन कॅश, त्यांनी 20,000 कॅशमध्ये आणले आणि त्याच्यापैकी 6,000 गुडविलचे आहेत. आता 6,000 गुडविल आहेत, ते उरलेले 14,000 कॅपिटल आहेत. टोटल 20,000 त्यांनी आणले. द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स वॉज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द बुक्स ॲज ऑन 31 डिसेंबर. तर आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. त्याच्यात पहिलं परचेस आणि सेल्स दिलेले आहेत, परचेस आणि सेल्स, त्याच्यानंतर रिटर्न्स दिले. तर आपल्याला माहिती आहेत रिटर्न्स उलटे असतात. जे डेबिटचे रिटर्न्स आहेत ते सेल्सचे रिटर्न आहेत, क्रेडिटचे रिटर्न्स ते परचेसचे रिटर्न आहेत. तसं तुम्ही ॲडलेस करायचं. नंतर कस्टमर्स आणि क्रेडिटर्स, कस्टमर्स म्हणजे डेटर्स आहेत, क्रेडिटर्स तर क्रेडिटर्स आहेत. नंतर बिल्स रिसिवेबल, बिल्स पेबल, कॅरेज इनवर्ड, कॅरेज इनवर्ड ट्रेडिंगच्या डेबिटला, कॅरेज आउटवर्ड P&Lच्या डेबिटला. नंतर स्टॉक जो दिला आहे तो 1 जानेवारी दिला आहे, म्हणजे ओपनिंग स्टॉक दिलेला आहे. त्याच्यानंतर RDD दिली, ती RDD ओल्ड आहे. नंतर आउटस्टँडिंग कॅरेज इनवर्ड. आता आउटस्टँडिंग कॅरेज इनवर्ड आपली लायबिलिटी आहे, ती बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडला येणार. त्याच्यानंतर बॅड डेट्स P&Lच्या डेबिटला, सॅलरीज P&Lच्या डेबिटला, फर्निचर आपला ॲसेट आहे, शॉप ॲसेट आहे, पोस्टेज अँड इन्शुरन्स P&Lच्या डेबिटला, ट्रेड एक्सपेन्सेस P&Lच्या डेबिटला, रेंट रेट्स टॅक्सेस P&Lच्या डेबिटला. आता लोन टू विष्णू, आपण कुणाला जर लोन दिलं तर ते आपलं ॲसेट असतं, आपण घेतलं तर लायबिलिटी आहे, आपण घेतलं तर लायबिलिटी आहे, आणि आपण कुणाला दिलं तर ते आपलं ॲसेट आहे. त्याच्यानंतर प्रीपेड इन्शुरन्स ॲसेट, रेंट ॲक्रूड बट नॉट पेड लायबिलिटी, कॅश इन अँड ॲसेट. नंतर करंट अकाउंट दिलेलं आहे, तर करंट अकाउंट ही डेबिटला आपल्याला टाकायची आहे. आता जनरली या प्रॉब्लेममध्ये करंट पण आहे आणि कॅपिटल आहे, तर दोन्ही जर अकाउंट असेल ना तर हा फिक्स कॅपिटलवाला प्रॉब्लेम असतो. आणि फिक्स कॅपिटलच्या प्रॉब्लेममध्ये आपण कॅपिटल अकाउंट ओपन करत नाही. पण याच्यात कसं हा रिमिक्स प्रॉब्लेम आहे, म्हणजे याच्यात ॲडमिशनची पण ॲडजस्टमेंट आहे. म्हणजे मी तुम्हाला जे मगाशी सांगितलं की नवीन पार्टनरनी 20,000 आणले, 20,000पैकी 6,000 गुडविलचे, 20,000पैकी 6,000 गुडविलचे आहेत, तर उरलेले 14,000 कॅपिटल आहे. आता हे जे कॅपिटल आहे ना, ते कॅपिटलची एंट्री करण्यासाठी आपल्याला कॅपिटल अकाउंट ओपन करावं लागतं. म्हणजे या प्रॉब्लेममध्ये पहिलं ट्रेडिंग अकाउंट, नंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, नंतर करंट अकाउंट, नंतर कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट आपल्याला ते 14,000 कॅपिटल त्यांनी आणलं आहे, त्या ॲडजस्टमेंटचं पोस्टिंगसाठी आपल्याला कॅपिटल अकाउंट ओपन करायला लागणार आहे. त्याच्यानंतर करंट अकाउंट, कॅपिटल अकाउंट, कॅश पेड बाय विक्रम, म्हणजे मागच्या प्रॉब्लेमसारखं करायचं आहे. नंतर कॉम्प्युटर ॲसेट आहे, प्रोफेशनल चार्जेस हा P&Lच्या डेबिटला, लोन फ्रॉम ICICI बँक ही आपली लायबिलिटी आहे, तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. नंतर बाकीच्या ॲडजस्टमेंट आहेत. तर बाकीच्या ॲडजस्टमेंटमध्ये यू आर रिक्वेस्टेड टू प्रिपेअर द फर्म्स ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 डिसेंबर.
म्हणजे आपल्याला ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 31 डिसेंबरचं बनवायचं आहे आणि बॅलन्स शीट पण त्या दिवशीची बनवायची आहेत. बाकीच्या ज्या ॲडजस्टमेंट आहेत, क्लोजिंग स्टॉक दिला आहे 20,000. त्याच्यानंतर डेप्रिसिएशन ऑन कॉम्प्युटर अँड फर्निचर टू बी चार्ज ॲट 10%. आपल्याला कॉम्प्युटर आणि फर्निचरचं डेप्रिसिएशन 10% चार्ज करायचं आहे. नंतर 1/5 ऑफ द शॉप आर टू बी रिटर्न ऑफ, म्हणजे शॉपची 1/5 व्हॅल्यू आपल्याला राईट ऑफ करायची, म्हणजे ते पण डेप्रिसिएशनच आहे. नंतर गुड्स ऑफ ₹800 हॅव बीन डिस्ट्रॉयड बाय फायर अँड द इन्शुरन्स कंपनी हॅज ॲडमिटेड द क्लेम ऑफ 600 ओनली. म्हणजे ही मागच्या प्रॉब्लेमसारखीच ॲडजस्टमेंट आहे की आपले 800 रुपयाचे गुड्स जळाले, आपल्याला 600 रुपये इन्शुरन्स कंपनी देणार आहे. तर 800 रुपये आपल्याला ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहायचे, 800 रुपये ट्रेडिंगच्या क्रेडिटला, आणि त्याच्यापैकी 600 मिळणार आहे. तर जे मिळणार आहेत ते बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला, आणि 200चं नुकसान आहे. तर जे 200चं नुकसान आहे ते P&Lच्या डेबिटला. त्याच्यानंतर बिल्स रिसिवेबल इन्क्लूड अ डिसऑनर्ड बिल ऑफ 1100 ऑफ ₹1000 ड्यू फ्रॉम कस्टमर ऑन सेल हू हॅज बिकम इन्स्टॉलमेंट. आता याच्यात 2 ॲडजस्टमेंट आहेत. एक म्हणजे काय, आपलं 1100चं बिल डिसऑनर झालेलं आहे आणि एक माणूस ज्याच्याकडनं 1000 येणं होतं तो इन्सॉल्वंट झाला आहे. म्हणजे ही 1000ची ॲडजस्टमेंट ही बॅड डेटची, 1000ची ॲडजस्टमेंट बॅड डेटची आहे. नंतर डेटर्स इन्क्लूड 300 फॉर गुड सप्लायड टू कीर्ती, म्हणजे ही ड्रॉइंगची ॲडजस्टमेंट. ड्रॉइंगची ॲडजस्टमेंट काय करायचं, ड्रॉइंगची ॲडजस्टमेंट ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला येईल आणि इकडे आपल्याला डेटर्समधनं पण ती मायनस करायची, कारण ती डेटर्समध्ये इन्क्लुडेड आहे. आणि ही जी 1000ची ॲडजस्टमेंट ती 2दा रिपीट झाली आहे. जी वरची जी दिली आहे ना तीच परत रिपीट झालेली आहे, आणि RDD 5%. तर आपण स्टार्ट करूया प्रॉब्लेम. तुम्हाला मी स्क्रीन शेअर करतो. सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना स्क्रीन दे का? ओके. तर आता आपण प्रॉब्लेम सॉल्व करूया. तर पहिलं रेशोचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे इकडे. आता रेशो कसं काढायचा, पहिल्यांदा आपल्याला बॅलन्स शेअर काढायला लागेल. तर विक्रमला ॲडमिट केल्यानंतर उरलेला शेअर किती आहे, तर इथे काय लिहायचं, शेअर बॅलन्स आफ्टर ॲडमिटिंग विक्रम. विक्रमला ॲडमिशन करून झाल्यानंतर किती आपल्याकडे शेअर राहते. तर हा जो प्रॉब्लेम आहे हा मनन पब्लिकेशनचा 10वा प्रॉब्लेम आहे. तर शेअर बॅलन्स आफ्टर ॲडमिटिंग विक्रम इक्वल टू 1 मधनं 16 गेले, म्हणजे 5/6. मागच्या प्रॉब्लेमसारखे 5/6 राहिले. आणि राम आणि कीर्ती ते मगासारखंच आहे. राम आणि कीर्ती फक्त नावं बदलली आहेत. मागच्या प्रॉब्लेममध्ये जिनाल आणि समीर होतं, या प्रॉब्लेममध्ये राम आणि कीर्ती आहे. तर आपण काय करतो, 5/6 1 मधनं 16 दिल्यानंतर राहतो 5/6. आता हा जो 5/6 आहे हा तुम्हाला 3:2 मध्ये डिवाइड करायचा आहे. म्हणजे त्याचा 3/5 15/30 रामचा
आणि उरलेला 2/5 10/30 कीर्तीचा, म्हणजे 15/30 10/30 आणि उरलेला विक्रमचा 1/6, म्हणजे 1/6ला परत 5 आणि 5ने जर मल्टिप्लाय केलं तर तो 5/30 राहतो. म्हणजे रेशो तुमचा 15 10 5 किंवा 3:1. तर इकडे पहिलं 1 मधनं 1/6 मायनस केलं, 5/6 आलं. नंतर न्यू रेशो आपण कसा काढतोय, 5/6 आपण 3/5 आणि 2/5 मध्ये डिवाइड करतो, म्हणजे 15/30 आणि 10/30. आणि उरलेला विक्रमला आपल्याला 1/6 द्यायचा आहे, म्हणजे 1/6ला दोघांचा बेस सेम करायचा आहे. तर तुम्हाला 5ने मल्टिप्लाय करायला लागेल, दोघांना 5ने मल्टिप्लाय केलं तर 5/30. म्हणजे रेशो काय आला, 15 10 आणि 5 म्हणजे 3:2:1. ठीक आहे. तर आपण रेशो काढले. आता आपल्याला काय करायचं आहे, अकाउंट्स ओपन करायची आहे. तर पहिलं ट्रेडिंग अकाउंट ओपन करायला लागेल. तर पहिलं तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट ओपन करायला लागेल. तर इन द बुक्स ऑफ राम, कीर्ती आणि विक्रम 3 पार्टनर्स आहेत. तर पहिलं ट्रेडिंग अकाउंट आहे. ट्रेडिंग अकाउंटला तुम्ही साधारण 15 ओळी सोडा. नंतर पुढचं अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्याला 1 पेज सोडायचं. तर पहिलं ट्रेडिंग अकाउंट आहे, ते बनवल्यावर 15 ओळी सोडल्या. नंतर P&L अकाउंट आहे, त्याला 1 पेज सोडायचं. नंतर पार्टनर्स करंट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तुम्हाला बनवायचे आहेत. दोघांना साधारण 10 ओळी सोडा. पार्टनर्स करंट अकाउंट आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनरशिप नावं आहेत राम, कीर्ती आणि विक्रम.
पहिलं करंट अकाउंट ओपन केलं, नंतर आता आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन करायचं आहे. दहा ओळी सोडा. पार्टनर्स करंट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ही दोन अकाउंट आपण ओपन केली. नंतर आपल्याला बॅलन्स शीट ओपन करायची आहे. साधारण 10 ओळी सोडा. बॅलन्स शीट 31 डिसेंबरची आहे. त्याच्यानंतर आता प्रॉब्लेम स्टार्ट करूया आपण. ओके, तर आता सगळ्यात पहिली वरती ॲडजस्टमेंट दिलेली आहे आपल्याला की 20,000 टोटल कॅश विक्रमने आणलेली आहे. त्याच्यापैकी 6,000 गुडविल आहे आणि उरलेलं 14,000 कॅपिटल आहे. आता नीट लक्ष द्या, ही जी ॲडजस्टमेंट आहे ना याचे डबल इफेक्ट येणार नाही, कारण आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये 20,000 ही अमाऊंट दिलेली आहे. त्यांची जी अमाऊंट विक्रमने आणलेली आहे ते 20,000 दिलेले आहेत. त्यामुळे या ॲडजस्टमेंटचा एकच इफेक्ट येईल. तर आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी ॲडजस्टमेंट आहे त्याचे 2-3 पार्ट करायचे. तर पहिलं म्हणजे 6,000 जे गुडविल आहे, 6,000 जे गुडविल आहे हे त्यांना सॅक्रिफाईस रेशोमध्ये करंट अकाउंटमध्ये वाटायचं. तर आता करंट अकाउंटमध्ये साधारण 2 ओळी सोडा आणि इकडे लिहा बाय गुडविल. बाय गुडविल त्यांनी 6,000 सांगितलेलं आहे. तर 6,000 आपल्याला 3:2 मध्ये डिवाईड करायचं आहे. तर 6,000 × 3/5 आणि 6,000 × 2/5 असं गुडविल आपल्याला डिवाईड करायचं आहे. तर 6,000चं 3/5 हे रामला मिळेल, 6,000चं 3/5 रामला मिळेल आणि 6,000चं 2/5 हे कीर्तीला मिळेल. आणि उरलेले जे 14,000 आहे ते कॅपिटल आहे. उरलेलं 14,000 कॅपिटल आहे ते कॅपिटल अकाउंटला खाली जाईल. इकडे पण 2 ओळी सोडा आणि इकडे इथे काय लिहायचं, बाय बँक. म्हणजे ही तुमची ॲडमिशनची ॲडजस्टमेंट आहे. बाय बँक त्याची अमाऊंट आहे 14,000. बाय बँक 14,000 आपण लिहिलं आणि जे 6,000 आहेत ना ते त्यांच्या सॅक्रिफाईस रेशो किंवा ओल्ड रेशोमध्ये डिवाईड केलं आहे. 3,600 आणि 2,400 रुपये हे सॅक्रिफाईस रेशोमध्ये डिवाईड केलं आणि 14,000 हे आपण कॅपिटल अकाउंटमध्ये लिहिलं. तर ही एकच ॲडजस्टमेंट ॲडमिशनची आहे. ही एकच ॲडजस्टमेंट ॲडमिशनची आहे आणि बाकी सगळ्या ज्या ॲडजस्टमेंट आहेत त्या फायनल अकाउंटच्या आहेत. फक्त नावाकरता ते रिमिक्स म्हणतो आहे ते पूर्ण फायनान्शियल अकाउंट. पण एखादी ॲडजस्टमेंट अशी त्याच्यात ॲडमिशनची टाकली जाते. ठीक आहे, तर बाकीचं आपण आता पोस्टिंग करूया. तर पहिलं आपल्याला परचेसेस दिलेलं आहे. परचेसेस कुठे येणार, ट्रेडिंगच्या डेबिटला 1 ओळ सोडायची. परचेसेस ओपनिंग स्टॉकसाठी 1 ओळ सोडा. इथे लिहा टू परचेसेस लिहा आणि त्याला रिटर्न्स पण आहे. परचेसेसची जी अमाऊंट आहे 171,625. 171,625 त्याच्यातनं रिटर्न्स मायनस करायचे. त्याचे रिटर्न्स क्रेडिट साईडला आहे 4,125. 4,125 त्याचे रिटर्न्स आहेत ते आपण मायनस करूया. लेस रिटर्न्स मायनस करून आपल्याला उरलेली अमाऊंट मिळेल. उरलेली अमाऊंट 167,500. ओके, तसं सेल्सचं आपण करूया. क्रेडिटला बाय सेल्स त्याची अमाऊंट आपण इनरमध्ये लिहू. 262,650. 262,650 आहे. त्याच्यातनं पण रिटर्न्स मायनस करूया आपण. लेस रिटर्न्सची जी अमाऊंट आहे 5,250 आपण मायनस करूया. उरलेली अमाऊंट बाहेर येईल. उरलेली अमाऊंट 257,400. ठीक आहे, त्याच्यानंतर आता कस्टमर्स म्हणजे डेटर्स. आता डेटर्सला बऱ्याच ॲडजस्टमेंट आहेत. तर साधारण तुम्ही बॅलन्स शीटला लिहा आणि साधारण 10 ओळी सोडा. 4-5 ॲडजस्टमेंट तरी डेटर्सला आहेत. तर इथे डेटर्स लिहा इनर कॉलममध्ये.
डेटर्सची जी अमाऊंट आहे ती 40,200 आहे. त्याच्यानंतर क्रेडिटर्स दिलेत. आता क्रेडिटर्स या साईडला, लायबिलिटी साईडला इथे कॅपिटल अकाउंट पण आहे आणि करंट अकाउंट पण आहे. तर तुम्ही साधारण 8 ओळी सोडा. 8 ओळी सोडून मग लिहा क्रेडिटर्स. क्रेडिटर्स आउटर कॉलममध्ये लिहा. क्रेडिटर्सला ॲडजस्टमेंट नाही आहे. क्रेडिटर्सची अमाऊंट आउटर कॉलममध्ये 11,950. 11,950 आउटर कॉलममध्ये लिहा. त्याच्यानंतर कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्ड ट्रेडिंगचा खर्च आहे. नाही म्हणजे बिल्स रिसेबल बिल्स पेबल राहिलं तर आता काय करा, बिल्स रिसेबलला ॲडजस्टमेंट आहे. बिल्स रिसेबलला ॲडजस्टमेंट आहे ते इनर कॉलममध्ये लिहावं लागेल आपल्याला. तर बिल्स रिसेबल तुम्ही इनर कॉलममध्ये लिहा. साधारण 10 ओळी सोडा. डेटर्स नंतर बिल्स रिसिवेबल इनर कॉलममध्ये अमाऊंट लिहा. बिल्स रिसेबलची अमाऊंट आहे 20,070. त्याला एकच ॲडजस्टमेंट आहे, ते इनर कॉलममध्ये लिहा. त्याच्यानंतर एक वेळ सोडून द्या. बिल्स रिसेबलला क्रेडिट साईडला बिल्स पेबल आहे. बिल्स पेबलला ॲडजस्टमेंट नाही आहे. आणि 11,950 बिल्स पेबल आहे. क्रेडिटर्सची जी अमाऊंट आहे ती वेगळी आहे. क्रेडिटर्स 25,525 आहे. 25,525 क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल 11,950. ते जरा खालीवर झालं माझं. बिल्स पेबल झाल्यानंतर पुढे कॅरेज इनवर्ड आहे 15,000. कॅरेज इनवर्ड ट्रेडिंगला येईल परचेसच्या नंतर खाली. कॅरेज इनवर्ड परचेसच्या नंतर त्याची जी अमाऊंट आहे कॅरेजची 15,000. त्याच्यानंतर कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉसमध्ये 2,175. एक ओळ सोडा तिकडे. आणि जे आउटस्टँडिंग दिलं आहे ते डायरेक्ट बॅलन्स शीटला येईल, कारण ते ट्रायल बॅलन्समध्ये आहे ना. कॅरेज आउटवर्ड 2175. नंतर ओपनिंग स्टॉक 39,725. ओपनिंग स्टॉक परचेसच्या वरती ओपनिंग स्टॉकची अमाऊंट आहे 39,725. ओपनिंग स्टॉक झाल्यानंतर RDD. तर RDDसाठी तुम्हाला बॅड डेट्सचा फॉर्मॅट बनवायला लागेल. तर पहिलं आपण काय लिहितो, टू बॅड डेट्स. बॅड डेट्स नंतर ॲड फर्दर बॅड डेट्स. ॲड फर्दर बॅड डेट्स नंतर ॲड RDD न्यू. नंतर लेस RDD ओल्ड. आणि ती RDDची अमाऊंट आहे. लेस RDD ओल्ड दिली आहे तुम्हाला 5,200. नंतर आउटस्टँडिंग कॅरेज इनवर्ड ही तुमची लायबिलिटी आहे 1,200 रुपये.
ट्रायल बॅलन्समध्ये आउटस्टँडिंग दिलं असेल तर ती लायबिलिटी असते, त्याचा डबल इफेक्ट नसतो. त्याच्या पुढे बॅड डेट्स दिलेत तुम्हाला. ते पहिले बॅड डेट 400, बॅड डेट झाल्यानंतर सॅलरीज दिली आहे. सॅलरीज P&Lच्या डेबिटला 9795. सॅलरीज नंतर फर्निचर ॲसेट आहे तुमचं इनर कॉलममध्ये, त्याला डेप्रिसिएशन आहे. फर्निचर ॲसेट 5000. बिल्स रिसेबल नंतर एक ओळ सोडा. फर्निचर इनर कॉलममध्ये 5000. फर्निचरच्या नंतर शॉप, त्याला पण डेप्रिसिएशन आहे. इनर कॉलममध्ये 15500. शॉपच्या नंतर पोस्टेज अँड टेलिग्राम P&Lच्या डेबिटला 3240. टू पोस्टेज अँड टेलिग्राम. नंतर ट्रेड एक्सपेन्सेस 2790. त्याच्यानंतर रेंट, रेट्स अँड टॅक्सेस 4200. रेंट, रेट्स अँड टॅक्सेस. त्याच्यानंतर लोन टू विष्णू ॲसेट आहे आपलं 6000. नंतर प्रीपेड इन्शुरन्स म्हणजे मागची जी ॲडजस्टमेंट आपण केली आउटस्टँडिंग कॅरेज इनवर्ड, ती डायरेक्ट लायबिलिटी साईडला घेतली, डबल इफेक्ट घेतला नाही, तशीच ही ॲडजस्टमेंट आहे. तर प्रीपेड इन्शुरन्स तुम्हाला ॲसेटमध्ये दिला आहे, सॉरी ट्रायल बॅलन्समध्ये दिला आहे, त्याचा एकच इफेक्ट येणार ॲसेट साईडला. तर प्रीपेड इन्शुरन्स तुम्ही डायरेक्टली ॲसेट साईडला लिहा 240. त्याच्यानंतर रेंट ॲक्रूड बट नॉट पेड, हे पण आउटस्टँडिंगच आहे. तर आउटस्टँडिंग रेंट लायबिलिटी साईडला 900. आउटस्टँडिंग रेंट नंतर कॅश इन अँड ॲसेट साईडला 4440. कॅश इन अँड 4440. त्याच्यानंतर करंट अकाउंट डेबिटला आहे, तर त्याची साईड कधी पण लक्षात घ्यायची
चुकून तुम्ही क्रेडिटला ट्रान्सफर केलं असतं, कारण मोस्ट प्रोबेबली करंट अकाउंट क्रेडिटला येतं पण हे डेबिटला आहे, तर इकडे काय लिहायचं, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. $5,000, $4,000, $2,000. त्याच्यानंतर कॅपिटलची ॲडजस्टमेंट. कॅपिटलमध्ये फक्त आता हे एवढंच येणार, इथे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन लिहायचं. बॅलन्स ब्रॉट डाऊनमध्ये राम आणि कीर्ती 15,000, 10,000. बाकी आपण विक्रमचं कॅपिटल ऑलरेडी घेतलेलं आहे. विक्रमचं इकडे 14 आणि वरती 6, हे विक्रमचं ऑलरेडी घेतलं आहे 20,000. नंतर कॉम्प्युटर आपला ॲसेट आहे, त्याच्यावरती डेप्रिसिएशन आहे 30,000. कॉम्प्युटर 30,000 इनरमध्ये. त्याच्यानंतर प्रोफेशनल चार्जेस आपला खर्च आहे 4,450 P&Lच्या डेबिटला. त्याच्यानंतर लोन फ्रॉम ICICI बँक ही आपली लायबिलिटी आहे 34,450. त्याच्यानंतर आता आपल्या ट्रायल बॅलन्स सगळा पोस्टिंग करून झाला. आता ॲडजस्टमेंट आपल्याला सुरू करायची आहे. तर पहिली ॲडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉकची आहे 20,000. ट्रेडिंगच्या क्रेडिटला एक 6 ओळी सोडा. ट्रेडिंगच्या क्रेडिटला एक 6 ओळी सोडून तिथे लिहा बाय क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट आहे 20,000. दुसरा इफेक्ट ॲसेट साईडला. त्याच्यानंतर डेप्रिसिएशन ऑन कॉम्प्युटर आणि फर्निचर 10%. तर कॉम्प्युटरचं 30,000 आहे, त्याचं जे डेप्रिसिएशन येणार 3,000 लेस डेप्रिसिएशन $30,000चं 10%, 3,000 वजा करायचे बाहेर 27,000. त्याच्यानंतर फर्निचरचं पण 10% आहे. फर्निचरचं 5,000 आहे, त्याचं 10% 500. 500 डेप्रिसिएशन वजा करायचं. त्याच्यानंतर 1/5 शॉपचं डेप्रिसिएशन आहे. आता 15,500 आहे. 15,500चं 1/5 आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणजे भागायचं 5ने भागायचं 3100 रुपये. तर 1/5 म्हणजे 5ने भागलं 3100, त्याचं डेप्रिसिएशन वजा करायचं, म्हणजे 3,500 आणि 3100, 3,500 आणि 3100 असं डेप्रिसिएशन आहे. कॉम्प्युटर, फर्निचर, शॉप.
तर इथे P&Lच्या डेबिटला हेडिंग टाका टू डेप्रिसिएशन. त्याच्यात पहिलं लिहा कॉम्प्युटर इनर कॉलममध्ये 3000, नंतर फर्निचर इनर कॉलममध्ये 500 आणि नंतर शॉप शॉपची व्हॅल्यू 3100. तर तिन्ही डेप्रिसिएशन आपण घेतली. नंतर त्यांची टोटल आउटरमध्ये घ्यायची. नंतर 800चे गुड्स जळाले, इन्शुरन्स कंपनी 600 देणार. ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. तर आपले 800चे गुड्स जळाले आहेत. ट्रेडिंगच्या क्रेडिटला 800 आणि आपल्याला P&L देणार 600. P&Lच्या डेबिटला तर इकडे 800चे गुड्स जळाले, आपल्याला 800 पैकी 600 रुपये मिळणार आहेत. तर ते बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल 600 आणि उरलेला 200चा लॉस आहे. इन्शुरन्स क्लेम 600 आणि 200चा लॉस आहे P&Lच्या डेबिटला. तर आता आपण 800चा लॉस झाला आपला. ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय गुड डिस्ट्रॉयड बाय फायर 800, त्याच्यापैकी 600 रुपये इन्शुरन्स क्लेम कंपनी देणार आहे. तर इथे काय लिहायचं, इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल 600. जसं बिल्स रिसिवेबल आहे तसं इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल 600 आणि आपला 200चा लॉस झाला. आपल्या 200चा लॉस P&Lच्या डेबिटला टू लॉस बाय फायर. लॉस बाय फायर 200. नंतर बिल्स रिसिवेबलची ॲडजस्टमेंट आहे. 1100चं बिल डिसऑनर झालं. आता ही ॲडजस्टमेंट कशी करायची, बिल्स रिसिवेबलमधनं कमी करायचं, डेटर्समध्ये ॲड करायचं. तर आता बिल्स रिसिवेबलमधनं आपण लेस करू. तर बिल्स रिसिवेबल लेस डिसऑनर्ड. तर डिसऑनर्ड 20,070मधनं 1100 लेस करूया. तर इथे काय लिहायचं, लेस डिसऑनर्ड आणि ॲड डिसऑनर्ड. तर इकडे 1100 रुपये कमी केले. ते वजा केलं आणि डेटर्समध्ये 1100 ॲड करायचे. ॲड बिल डिसऑनर्ड. आता जी बॅड डेटची ॲडजस्टमेंट आपण नंतर घेऊया. आधी ते गुड्स विड्रॉ केलेत ना, ते 300 रुपयाची ॲडजस्टमेंट पहिली घेऊया. तर आता लेस ड्रॉइंग्स.
जे कीर्तीने गुड्स विड्रॉ केलेत ते आपण पहिलं घेऊया. ते इकडनं आपण वजा केले आणि ते करंट अकाउंटच्या डेबिटला लिहायचं. ड्रॉइंग्स करंट अकाउंटच्या डेबिटला लिहायचं. 2 ड्रॉइंग्स. आता तुम्हाला एक क्वेश्चन येईल की हे ड्रॉइंग जनरली आपण ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहितो, तर ते तिकडे का नाही घेतलं? आता त्याचं एक्सप्लेनेशन आहे की डेटर्समध्ये जर इन्क्लूड असेल, डेटर्समध्ये इन्क्लूड आहे तर ते सेल्स म्हणून एंट्री झालेली आहे, म्हणजे ते गुड्सच्या अमाऊंटमधनं ती व्हॅल्यू कमी झाली आहे, परचेसच्या एंट्रीला इफेक्ट पडलेला आहे. आता त्याचा अर्थ काय होतो? ट्रेडिंग अकाउंटला इफेक्ट पडलेला आहे, पण तुमच्या करंट किंवा कॅपिटलमध्ये इफेक्ट त्याचा द्यायचा बाकी आहे. त्यामुळे जर समजा डेटर्समध्ये ड्रॉइंग्स इन्क्लूड असेल तर ते ट्रेडिंगमध्ये आपण लिहित नाही. ते कुठे लिहितो आपण? एक इफेक्ट डेटर्समधनं कमी करतो आणि दुसरा इफेक्ट कॅपिटल किंवा करंटमध्ये देतो. तर इकडे कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट, पण इकडे फिक्स कॅपिटल आहे. त्यामुळे हे जे 300 रुपये ड्रॉइंग्सचे आहेत ते आपण कुठे देणार? करंटच्या डेबिटला. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढे 1000 बॅड डेट्स आहेत. तर हे 1000 बॅड डेट्स आत्ता घ्यायचे. तर आपण इथे काय केलं? सगळ्यात पहिलं बिल डिसऑनर्ड ॲड केलं, ड्रॉइंग्स लेस केलं. आता बॅड डेट्स लेस करायचे. तर लेस बॅड डेट्स आता आपण इथे लेस करूया. फर्दर बॅड डेट्स आहेत ते. लेस बॅड डेट्स आहे तो इन्सॉल्वंट झाला आहे 1000, त्याच्याकडनं येणं होतं, तर 1000 आपण मायनस करूया. आणि उरलेल्या अमाऊंटवरती 5% बॅड डेट्स आहे. RDD लेस RDD 5%. तर अशा 4 ॲडजस्टमेंट इकडे होत्या. पहिली ॲडजस्टमेंट बिल डिसऑनरची होती, जी आपण बिल्स रिसिएबलमधनं लेस केली. बिल्स रिसिएबलमधनं लेस केली, डेटर्समध्ये ॲड केली, ड्रॉइंग्स लेस केलं आणि करंटच्या डेबिटला टाकलं. बॅड डेट्स आणि RDD नेहमीसारखंच आहे. बॅड डेट्स 1000 आहे आणि RDD 5% आहे. तर हे 5% RDD मायनस केलं. 5% RDD मायनस केलं. आता हे फर्दर बॅड डेट्स आणि RDD न्यू आपल्याला P&Lच्या डेबिटला लिहायचं आहे. तर फर्दर बॅड डेट्स 1000 आहे. फर्दर बॅड डेट्स ॲड करूया 1000 आणि RDD न्यू पण ॲड करूया. RDD न्यू 1890. RDD 1890 ॲड करू. म्हणजे पहिलं बॅड डेट्स 400 होते, फर्दर बॅड डेट्स 1000, ते ॲड करून 1400. आता 1400मध्ये RDD न्यू 1890 ॲड करायची 3290. आता त्याच्यातनं ओल्ड RDD 5200 जर वजा केले तर आपल्याला उत्तर मायनसमध्ये मिळतं. 3290मधनं 5200 वजा केले की उत्तर आपल्याला मायनसमध्ये मिळतं. तर अशा वेळेला काय करायचं? अशा वेळेला तुम्हाला मायनसमध्ये जे उत्तर मिळालेलं असेल ते ब्रॅकेटमध्ये आपण लिहितो. मायनसमध्ये मिळालेलं उत्तर आपण कधी पण ब्रॅकेटमध्ये इनर कॉलममध्ये लिहितो आणि ते आपण क्लोज करतो आणि ती व्हॅल्यू क्रेडिटला जाते. जर समजा बॅड डेट्स RDDचं उत्तर जर मायनसमध्ये आलं तर ते इनर कॉलममध्ये आपण क्लोज करतो, आउटर कॉलममध्ये घेत नाही आणि ती व्हॅल्यू क्रेडिट साईडला आपण घेतो, P&Lच्या क्रेडिट साईडला. आता हे 1910 हे P&Lच्या क्रेडिटला जाणार आणि इथे लिहिणार बाय RDD.
1910. म्हणजे इथे उत्तर मायनसमध्ये आलं तर ते इनरमध्ये लिहिलं आहे आपण ब्रॅकेटमध्ये, नंतर ते क्लोज केलं, क्लोज करून ते P&Lच्या क्रेडिटला टाकलं. तर अशा प्रकारची ही ॲडजस्टमेंट एखाद्याच तुम्ही केली असेल 12वी 11वी 12वी FYमध्ये किंवा नसेल, पण हे लक्षात ठेवा RDD मायनसमध्ये आली तर ती आपण क्रेडिटला टाकतो. ठीक आहे. तर आता आपल्या बाकीच्या ॲडजस्टमेंट झाल्या. आता आपण टॅली करूया. तर पहिल्यांदी ट्रेडिंग अकाउंटचा ग्रॉस प्रॉफिट, क्रेडिटची टोटल घेऊया आपण, आणि सगळ्यांनी प्रॉब्लेम सॉल्व करून मला पर्सनलवरती पाठवायचं आहे. 1-2 जणच फक्त पाठवतात, बाकी कोणीच पाठवत नाही. मागच्या वर्षी बरीच जणं पाठवायची. तर क्रेडिटची टोटल आली 278,200. त्याच्यातनं आपण डेबिट साईडची टोटल मायनस करणार आहोत. तर 55,795,975 हा ग्रॉस प्रॉफिट आला आहे. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन 55,975 आणि हे क्लोज करायचं. नंतर हा ग्रॉस प्रॉफिट P&Lच्या क्रेडिटला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 55,975. $57,885 क्रेडिटची टोटल आहे. आणि आता आपण नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करूया. थोडीशी मिस्टेक आपली झाली. उद्या काय मिस्टेक झाली. RDDची अमाऊंट आपली चुकली आहे. RDDची अमाऊंट आपली सांगतो तुम्हाला. न्यू RDD चुकते. न्यू RDDची अमाऊंट आपली चुकली आहे.
एक मिनिट, डेटर्सची अमाऊंट किती आपली 40,200. हां, इकडे 1100 ॲड करायला पाहिजे, सो आपण लेस केले, ते 1100 ॲड करायला लागले. 1100, हां, हे 40,000 आले. 40,000चे 5% 2,000 आले, म्हणजे 2,000 अमाऊंट आहे. न्यू RDD 2,000 आहे. आपण ॲड करायला पाहिजे तर लेस केले होते, त्यामुळे ती मिस्टेक झाली. तर इथे 2,000 घ्या. 1400मध्ये 2,000 ॲड करून 3,400. 3,400मधनं 5,200 गेले की 1,800 येतात, आणि इथे 1,800 घ्या. आता प्रॉफिट बरोबर आहे. तर आपण काय केलं, डेटर्सची अमाऊंट समजून घ्या. डेटर्स 40,200, त्याच्यात 1,100 ॲड करायचे, आपण लेस केले होते. 41,300 आले. त्याच्यातनं ड्रॉइंग्स 300 वजा करायचे, बॅड डेट्स 1,000 वजा करायचे, 5% RDD 2,000, आणि नंतर मग हे इकडे आपण जेव्हा ॲड करतो फर्दर बॅड डेट्स RDD, तेव्हा ते 1,800 येतं. तर आता प्रॉफिट बरोबर आला 24,425. इथे आपलं क्लोज करायचं बाकी राहिलं आहे. नंतर P&L अकाउंटचा जो प्रॉफिट आला 24,425. तर 24,425 प्रॉफिट आला आहे. तर तो तिघांमध्ये वाटायचा. 2 पार्टनर्स कॅपिटल, त्यांचा जो रेशिओ आहे पार्टनर्स कॅपिटलचा 3:2:1. राम, कीर्ती आणि विक्रम. राम, चोवीस 425 इंटू 3/6. कीर्तीचं 2/6. नंतर विक्रमचं 1/6. तर इकडे इंटू 3/6 आपण केलं, इंटू 2/6 इंटू 1/6. तर हे ॲक्च्युली करंट अकाउंटला झालं पाहिजे. 12,000. एक मिनिट, या प्रॉब्लेममध्ये 1/5 रेशो आहे. एक मिनिट, इथे 1मधनं 1/5 गेले की ते 4/5 राहतात. 4/5 आपल्याला शेअर करायचे. 4/5 आणि ते 4/5. 4/5 शेअर करायचे म्हणजे 12/25 आणि इथे 8/25. आणि विक्रमला 1/5 द्यायची. म्हणजे हे 5/25 ना, म्हणजे रेशिओ 12, 8 आणि 5.
तर इकडे आपण काय केलं, 1मधनं 1/5 वजा केलं, 4/5 आलं. 4/5 हे 3/5 आणि 2/5 डिवाइड करायचे. 4/5 ते 3/5 2/5 डिवाइड करायचं, 12 आणि 8 आणि 1/5ला 5ने मल्टिप्लाय केलं की 5/25 म्हणजे रेशो 12, 8 आणि 5 आहे. तर आपल्याला हे 12, 8 आणि 5 डिवाइड करायचं आहे. म्हणजे इथे 12/25, 8/25 आणि 5/25 असं आहे. तो ही व्हॅल्यू इंटू 12/25 नंतर 8/25 आणि इंटू 5/25 अशी येते. हां, आता बरोबर आहे. 11,724, 7,816 आणि 4,885. तर या व्हॅल्यूज करंट अकाउंटला टाकायच्या बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा नेट प्रॉफिट, बाय नेट प्रॉफिट. त्याचे ज्या व्हॅल्यूज आहेत 11,724, त्याच्यानंतर पुढचं 7,816 आणि शेवटचं जे आहे 4,885. आता काय करायचं, इकडचा बॅलन्स काढायचा आणि तो बॅलन्स शीटला टाकायचा. रामचा 15,324, कीर्ती आणि विक्रम. कीर्तीचा 10,216, विक्रमचा 4,885. नंतर बॅलन्स करायचा राम, कीर्ती आणि विक्रम आणि 2 बॅलन्स कॅरेट डाऊन. त्यांचे बॅलन्स आले 10,324, 5,916, 2,885. हे आपण पहिलं इथे कॅपिटलसाठी 5 वेळी सोडा. नंतर करंट अकाउंट, पार्टनर्स करंट अकाउंट. पार्टनर्स करंट अकाउंटमध्ये राम, कीर्ती आणि विक्रम. रामचा बॅलन्स घेतला 10,324, कीर्तीचा बॅलन्स घेतला 5,916 आणि विक्रमचा घेतला 2,885. तिघांचे बॅलन्स घेतले, त्यांची टोटल नंतर पार्टनर्स कॅपिटल क्लोज करायचं. 2 बॅलन्स कॅरेट डाऊन. लाईट गेलेली आहे पॉवर, तर मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवून देईल. पार्टनर्स कॅपिटलची क्रेडिटची टोटल घ्यायची. तर रामचा बॅलन्स 15, कीर्ती आणि विक्रम 15, 10 आणि 14. नंतर इकडे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, राम, कीर्ती आणि विक्रम. पंधरा, 10 आणि 14. यांची टोटल घ्यायची.
आणि हे टॅली करायचं. 130 to 150 130 to 150 हे टॅली झालं. ठीक आहे.